तर आपल्या आसपास रोज घडणाऱ्या घटनांचा अनेकांच्या मनावर किती विचित्र परिणाम होऊ शकतो हे एका बातमीनं समोर आणलंय। महिला अत्याचाराच्या घटना पाहून एका 19 वर्षांच्या मुलीनं चक्क स्वतःच्या त्या अत्याचाराचा बनाव रचला आणि अखेर महिनाभराच्या तपासानंतर पोलिसांनी हा सगळा बनाव असल्याचं उघड केलं। पाहूया बीडमध्ये नेमकं काय घडलं। तारीख 26 नोव्हेंबर 2025। 19 वर्षांच्या विद्यार्थिनीवर चालत्या रिक्षामध्ये छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाला होता। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थिनीवरच्या अत्याचाराची तक्रार दाखल झाली आणि पोलिसांची चक्र वेगानं फिरू लागली। पोलिसांनी तातडीनं तिथल्या 10 रिक्षावाल्यांची चौकशी केली। सगळे आसपासचे सीसीटीव्ही धुंडाळून काढले। मुलीनं जी माहिती दिली त्यानुसार क्लासवरून घरी जाताना रिक्षा चालकानं तिला निर्जन स्थळी नेलं। एका सहप्रवाशानं तिचं तोंड दाबून अत्याचाराचा प्रयत्न केल्याचं देखील तिनं पोलिसांना सांगितलं होतं। सगळे धागेदोरे तपासून बघत असताना पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ केली, मात्र कुठल्याच सीसीटीव्हीमध्ये असं काहीही आढळून आलं नाही। मुलीनं सांगितलेल्या वेळेमध्ये ती रिक्षामधून तिच्या घरी जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं। अखेर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन या सगळ्याची माहिती पुन्हा एकदा जाणून घेतली आणि पोलिस चक्रावले, कारण हा सगळा त्या मुलीनंच रचलेला बनाव होता। आम्ही परत सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले आणि तिने दिलेली फिर्याद आणि आम्ही केलेल्या तपासामध्ये खूप तफावत असल्या कारणाने सदरचा जो गुन्हा आहे तो तिने दिलेली तक्रार ती खोटी असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। तसेच तिचा परत आम्ही माननीय न्यायालयासमोरही तिचा जबाब घेतला। तिने अपरिचित नावाचा एक चित्रपट पाहून अशा प्रकारचा तिने तो बनाव केल्याचे उघड झाले। तिचे घरचे काही तिच्या लग्नाचा काहीतरी असा विचार होता म्हणून तिने हा प्रकार केल्याचे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झाले। या मुलीनं काही दिवसांपूर्वी मालेगावामध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची बातमी वाचली होती। त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये तीच घटना घोंगावत राहिली। यानंतर तिने एक चित्रपट बघून स्वतःवरच अत्याचार झाल्याचा बनाव रचला। त्यांच्या मानसिकतेचाच भाग आहे आणि त्याच्यात त्यांचा खूप सिरियसनेस नसतो, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीची एवढी भावना नसते, सहज म्हणून ते असं काहीतरी बनाव करतात। पण ह्याचा म्हणजे हे खरंच खूप सिरियसली घेतलं पाहिजे, कारण की ह्याच्यामध्ये खूप पोलीस यंत्रणा काम करत असते, त्यांना शिक्षा पण होऊ शकते खोट्या प्रकारून तक्रार करण्याबद्दलची। आणि खरंच जिथे असे प्रकारचे बनाव बनतात की जिथे बलात्कार झालेला आहे आणि तेव्हा खूपच मोठा ट्रॉमा असतो आणि त्या मुलींना ह्याच्यासाठी तक्रार करायला कित्येक महिने, कित्येक दिवस, वर्ष पण उलटून जातात आणि ते घरच्यांना सांगू शकत नाही, बाहेर रिपोर्ट करू शकत नाही। तो खूप मोठा ट्रॉमा आहे। तर ॲटलिस्ट अशांच्या म्हणजे कुठलीच नसायला पाहिजे। अत्यंत संवेदनशील अशा या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलिसांना हा बनाव असल्याचाच पुरावा सापडला। तपासाच्या अंती विद्यार्थिनीनं देखील हे मान्य केलं। मुलीला देखील पोलिसांनी समज देऊन सोडलाय आणि अखेरीस पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला। विकास माने आणि शिवानी पांढरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।